टाळ्यांच्या गजरात आपण कन्नप्रियेशी नमस्तुते याची सुरुवात करत आहोत. पोरांना बस मध्ये नित्य विश्वजननी वासवी मा हृदय गीति अंदुको नित्य पूज्य सत्य सिंधु आत्महारति कलमु पारद गळमु सागद सेववीर्यमोगद स्नेहदीपं वेलुगदा सहकारबन्धं मिलुगदा प्रगति पुष्पं विरियगा भक्तितो निनुतुलुतुमु विश्वशान्तिकी नियुतुमु कन्यका वास्तवीची कथा आहे. आदिवैदिक काळात सृष्टीची निर्मिती झाल्यावर मानव समाजाचा क्रमशः विकास झाला. एवढंच नव्हे तर आदर्श समाज व्यवस्थेसाठी आणि व्यवस्थापनेसाठी ईश्वरांनी सर्व सूत्र मानवाच्या हाती दिली. त्या काळातील वैश्य कुळातील कन्या वास्तवीची ही कथा आपणासमोर नाट्य रूपात प्रस्तुत आहे. नागेन्द्रहाराय त्रैलोचनाय भस्मान्तराकाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय. चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रथमनाद महेश्वराय मंतार पुष्प बहु पुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय. नारायण 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 नारायण
हे देवादी देवा महादेवा. या नारद मुनी, आपलं स्वागत आहे. कुठून येत आहात मुनिदेव? काही विशेष, काही नवीन घटना? सगळीकडे क्षेमकुशल तर आहे ना देवा? कुठे काही समस्या तर नाही ना? स्वर्गात सगळीकडे आनंदी आनंद. मात्र सध्या हा, बोला मुनीश्वर. सध्या पृथ्वी तलावर मात्र अत्यंत अराजक माजलं आहे. वैश्य गुणीजन यांच्यामुळे वसुंधरा अस्वस्थ आहे. वैश्य कुळातील सर्व इथेच वस्तीला असतील तर चातुर्वर्ण पृथ्वीवर कसा चालेल? कारण पृथ्वीची निर्मिती करतानाच 4 वर्णांची व्यवस्था पृथ्वी करता तयार करण्यात आली होती. वैश्य लोकांकडे प्रामुख्यानं व्यापार, शेती आणि गोरक्षण हे व्यवसाय दिले होते. समाजाचा विस्तार आणि व्यापारामुळे मानवाचा विकास करण्याचं काम प्रामुख्यानं वैश्य गुणीजनांवर सोपवलं होतं. सद्य परिस्थितीत क्षत्रियांनी राजसत्ता, शस्त्रसत्ता आणि धनसत्ता आपल्या अधिपत्याखाली घेतली आहे. सर्वसामान्यांचं जगणं कठीण झालंय. हे जटाधारी भगवान शंकरा, आपण माझी चेष्टा करीत आहात, पण मी काहीच करू शकत नाही. फक्त नारायण नारायण एवढंच म्हणू शकतो. मला प्रस्थान करण्याची अनुमती द्या. प्रणाम देवा. कल्याणमस्तु. महादेव, काही क्षत्रियांनी वैश्य कुलांना त्रास दिला तर अशा वेळी आपण स्वतः भूतलावर अवतार घेऊन आमचं रक्षण कराल, आम्हाला न्याय द्याल, आमची सुटका कराल. तथास्तु. मी स्वतः मानव अवतार धारण करून पृथ्वी तलावर जाण्यास तयार आहे. प्रणाम. कल्याणमस्तु. नारायण नारायण. प्रणाम. आचार्य नुकतेच मुनिमंडल वैश्यश्रेष्ठींकडे गेले असताना त्यांची ती सुस्वरूप सुशील कन्या कुसुमंबा बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की कुसुमंबांचा विवाह कुसुमश्रेष्ठींशी झाल्यास मणिकांचन योगच होईल. महात्मा कल्लाद, या दोघांचा विवाह वैश्यगणांकरिता लाभप्रद तर होईलच, परंतु या विवाहाचा खूप चांगला प्रभाव वैश्य आणि क्षत्रिय समाजावर होईल. कर्मानुसार चातुर्वर्णाची चौकट पुनः प्रस्थापित होईल, याचा आम्हाला विश्वास आहे. नारायण नारायण. धीम धन्नत धिन्नत धीम धन्नो धीम धन्नत धिन्नत धीम धन्नो धित्तिकी धित्तिकी धी, तगदद्धि विगद्धि
महात्मा कल्लार सारा कार्यभार आपला पुत्र कुसुमश्रेष्ठींवर सोपवून वानप्रस्थाश्रम स्वीकारतात. विवाह होऊन अनेक वर्ष गेल्यावरही कुसुमश्रेष्ठी आणि कुसुमांबाला संतान प्राप्ती होत नाही. तेव्हा भास्कराचार्य त्यांना राजा दशरथाप्रमाणे पुत्र कामेष्टी यज्ञ करायला सांगतात. ऋषीजनो, आपणास विदित आहेच की कुसुमश्रेष्ठी आणि कुसुमांबा यांना अद्याप पुत्ररत्नाची प्राप्ती झालेली नाही आणि म्हणूनच राजा दशरथाने जसा पुत्र कामेष्टी यज्ञ केला होता तसाच यज्ञ करण्यासाठी आपण आज इथे जमलो आहोत. आम्हाला विश्वास आहे की यज्ञदेव नक्कीच प्रसन्न होतील. कुसुमश्रेष्ठी, प्रातःकाळी आपण सपत्नीक इथे उपस्थित राहा. जशी आज्ञा ऋषीदेव. पुत्रकामेष्टी यज्ञाचं एवढं पवित्र कार्य आपण करीत आहात. आपल्या आराध्य देवतांवर विश्वास ठेवा, ते नक्कीच आपलं मनोवंचित पूर्ण करतील. कुसुमश्रेष्ठी आणि कुसुमांबा यांना संतान प्राप्ती व्हावी म्हणून आयोजन केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञविधीसाठी दोघंही प्रातःकाळी येऊन अर्घ्य आणि अर्चना पूजा करतात. शिवशंकराला दोघंही भक्तिभावाने शरण जातात. कुसुमांबांनी उन्माद आणि परिपूर्ण अशा क्षत्रिय राजांचं दमन आणि पारिपत्य करणारी कन्या आम्हाला प्राप्त व्हावी अशी प्रार्थना केली होती. तर कुसुमश्रेष्ठी चारही वर्णांना समाजात आदर मिळावा आणि समाज संपन्न व्हावा यासाठी पुत्राची कामना करतात. रुद्राय महारुद्राय कालरुद्राय कल्पान्तरुद्राय वीररुद्राय रुद्ररुद्राय घोररुद्राय अघोररुद्राय मार्ताण्डरुद्राय पाताळरुद्राय नमो नमः. कुसुमश्रेष्ठी, प्रणाम प्रणाम अग्निदेव. कुसुम, देवादिदेव महादेवाच्या आज्ञेवरून हे क्षीरपात्र आपणा उभयतांना मी देतो आहे. तुम्ही केलेली व्रतवैकल्य, उपासना, आराधना यामुळे प्रसन्न होऊन भगवंताने दिलेल्या या क्षीरपात्रातील क्षीर जर प्राशन केलं तर कुसुमांबाला पुत्र आणि कन्या अशा दोघांचीही प्राप्ती होईल. स्वीकार करतो आम्ही. कल्याणमस्तु कुसुमश्रेष्ठी. अग्निदेव स्वीकार करतो. कल्याणमस्तु कुसुमांबा. कल्याणमस्तु.
देवीने कन्यारत्नास जन्म दिलाय. आश्चर्याची गोष्ट ही आहे आचार्यजी, देवींच्या प्रसूती वेदना जेव्हा कमी होऊ लागल्या तशा देवी म्हणाल्या, बघा बघा कैलास पर्वतावरून येते आहे ती. तेव्हा ताईने विचारलं, कोण येत आहे? तशा देवी उत्तरल्या, ती जगत कल्याणकारी भगवती देवी स्वतः येत आहे. सांग सांग सुंदरी सांग. अगं मग काय झालं? पुन्हा देवी म्हणाल्या, ऐका ऐका, तिच्या पायातील नुपुरांचा आवाज, तिच्या हातातील बांगड्यांचा मंजूळ स्वर, तिने गळ्यात घातलेल्या सुगंधित फुलांची माळा, त्याचा सुगंध इथपर्यंत येतोय. कानात कुंडलं, नाकात हिरा घातलाय, पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान केली आहेत, पोटांवर मंद स्मित आहे. आणि त्या म्हणाल्या, बघा बघा, ती आली आमच्या जवळ. देवींना भ्रम झाला होता महाराज आणि अशातच कन्येचा जन्म झाला महाराज. ചുരുൾമൊഴിയിൽ സാഗര സൗന്ദര്യം തിരിതെളിയും മണിയിൽ സുരഭില സൂര്യകണം കവിളുകളോ കളഭമയം കാഞ്ചനരേണുമയം നിന്റെ അധരം തിരനുരയും ചുരുമുറിയിൽ സാഗര സൗന്ദര്യം. തിരനുരയും ചുരുമുറിയിൽ സാഗര സൗന്ദര്യം. महाराज शुभवार्ता आहे महाराज. देवींनी एका पुत्र रत्नास जन्म दिलाय महाराज. जा सुंदरी जा, सेवकांना सांग, म्हणावं संपूर्ण 18 नगरामध्ये पेढे वाटा, आनंदोत्सव साजरा करा, गुढ्या तोरणे उभारा, मंगल ध्वनी सुरू ठेवा. अरे जा सुंदरी जा, सांगा सर्वांना.
श्री भव। शिक्षा की जड़ कड़वी अवश्य होती है, किंतु उसके फल बहुत ही मीठे होते हैं। शिक्षा में इतनी शक्ति है कि संपूर्ण संसार को बदल सकती है। सभी की शिक्षा तब संपन्न होगी जब 5 सर्वाधिक महत्वपूर्ण गुणों में महारत प्राप्त कर सकोगे। अनुशासन, एकाग्रता, ज्ञान, साहस और बल। स्मरण रहे, इन 5 को पाने के बाद निष्ठा से उचित दिशा में इनका प्रयोग करने की इच्छा शक्ति भी होगी, तो जो चाहोगे वो संभव कर सकोगे। यशस्वी भव। अद्भुत, इतना तेजस्वी और मेधावी शिष्य उसे प्रथम बार मिला। शंकर पाद वंदितम्
संगीत साहित्य कुसुमश्रेष्ठींची कन्या वासवी आणि पुत्र विरूपाक्ष आता मोठे झाले आहेत. राजसभेत चालणाऱ्या घडामोडी, मंत्र्यांचे विचार आणि समाज समस्या यांचं भान त्यांना आलं आहे. कन्या वासवीच्या मध्ये समाजाचं उदरभरण त्यांच्यावर अवलंबून आहे. त्या कृषी करणाऱ्या कृषकांची म्हणजे शेतकऱ्यांची प्रत्येक समस्या सोडवायला हवी आणि तिच्यामध्ये धरती सुजलाम सुफलाम झाली तरच समाज सुखी होईल. पुढे काय होतं ते बघा. महाराज कुसुमश्रेष्ठी दरबारात येत आहेत हो. प्रणाम कुसुमश्रेष्ठी. आसनच हवा. सगळ्या नगरांची व्यवस्था चांगली आहे ना? आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट आहे महाराज. कोणती गोष्ट शतानंद? निसंकोचपणे सांगा. महात्मा, आपण आम्हास अभय दिल्यास आपण निश्चिंत असा. आपणास विदित असेलच की गेल्या काही काळापासून वर्षा अत्यंत कमी प्रमाणात पडते. त्यामुळे शैलारण्यनगरच्या आसपासच्या गावांकडे दुष्काळ पडला आहे. नगरजनांकरता पिण्याचं पाणी देखील उपलब्ध नाही. जलव्यवस्था कशी नीट होईल हा चिंतेचा विषय आहे कुसुमश्रेष्ठी. हे बघा शतानंद, आर्यदत्त, आम्ही धान्य भांडार खुलं करून देतो, परंतु पाण्याचा प्रश्न भगवंताच्याच हातात आहे. आर्यदत्त, आपण वर्षा येण्याकरिता जनजागरण करू. नंतर एका जलाशयाचं खोदकाम करून इंद्रदेवाची प्रार्थना करू. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की इंद्रदेव मेघगर्जनेसह जलधारांचा पृथ्वीवर वर्षाव करतील. वासवी म्हणते ते उत्तमच आहे. उद्या प्रातःकाळी आपण सगळे एक एक कलश पाणी जलाशयात टाकून प्रार्थना करूया. चंद्रमंगलम जगन्मंगलम जगन्मंगलम
आपल्यावर अत्याधिक प्रसन्न आहोत. हे सुमुखी, आपण विश्वाचं कल्याण करणारी भगवती आहात, म्हणूनच तुम्ही जे बोलता ते अगदी सत्य होतं. असं नका म्हणता. आपण आम्हाला आपली कन्या समजा. आपण सर्व एकच आहोत. वासवी, एके दिवशी विहिरीमध्ये पाणी नव्हतं. तेव्हा तुम्हीच सांगितलं की तो मोठा खडक फोडा, आणि तो फोडल्यावर खरंच बघता बघता जलकुंभात भरभरून पाणी आलं. किती दिवसांपासून जलकुंभ अस्तित्वात होता, परंतु ही कल्पना कुणाच्याही मनात आली नाही. खरंच दैवी शक्तीच आहे तुमच्यात. नाही तात, आमच्या मनात आलेली कल्पना आम्ही प्रत्यक्षात उतरवली एवढंच. आपण परवानगी दिलीत ना तात, म्हणूनच आम्ही हे सगळं करू शकलो. हे सुमधुर भाषणी वासवी कन्यके, तुमचा आम्हाला अभिमान आहे. तुमचा प्रत्येक शब्द खरा होतो. नाही तात, आपण अकारण आमची स्तुती करत आहात. आम्ही अनेक अनुभव घेतल्यानंतरच बोलतो आहोत वासवी. आम्हाला आठवतो तो प्रसंग. कुसुमंबासह आम्ही देवदर्शनाहून परतत असताना 2 वृद्ध एका झाडाखाली बसलेले पाहिले. पुढे जाऊन बघितलं तर ते कुष्ठरोगी होते. परंतु तेवढ्यात आपण तिथे आलात. त्यांच्याकडे बघून त्यांची चौकशी केली आणि त्यांच्या मस्तकावर हात ठेवताच त्यांचा कुष्ठरोग बरा झाला. तेव्हाच तुमची प्रचिती आली आम्हाला. आम्ही भाग्यवान आहोत. आम्हाला तुमच्यासारखी कन्या प्राप्त झाली. हा जनक्षोभ कसला? सेवक बघा काय घडतंय. हा कल्लोळ कसलाय? महाराज, मोठा जनसागर प्रासादापर्यंत पोहोचलाय. त्यांची समस्या आहे जलाची.
वासवी आपण त्यांच्याशी संवाद साधायचा. नगरजनो प्रणाम. आपण सर्व जाणता की नगरात दुष्काळ पडला आहे. म्हणून आज आपण सगळे इंद्रदेवाची प्रार्थना करूया आणि म्हणा, हे भगवंता दीनदयाळा, आमच्यावर कृपा करा, दुष्काळ दूर करा, जलधारांचा वर्षाव होऊ द्या. मला खात्री आहे इंद्रदेव नक्कीच आपल्या मदतीला धावून येतील. हे इंद्रदेवा, दीनदयाळा, आमच्यावर कृपा करा, जलधारांचा वर्षाव करा, आमच्यावर कृपा करा, जलधारांचा वर्षाव करा. देवराज सेव्यमान पावना त्रिपंकज ज्ञान यज्ञ सूत्र बिंदु शेखर कृपाकर. देवराज सेव्यमान पावना त्रिपंकज ज्ञान यज्ञ सूत्र बिंदु शेखर कृपाकर. नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं धूलटंक पाश दंड पाणिमादि कारणं श्यामकायमादि देवमक्षरं निरामयं. भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवं प्रियं धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं धर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं. वासवी कथेगे तुझा जय जयकार असो. वासवी कथेगे तुझा जय जयकार असो. देवी कुसुमांबा, आत्ताच वार्ता आलेली आहे की राजा विष्णुवर्धन आपल्या नगरात येण्यास निघालेले आहेत. केवळ आम्हीच नाही तर संपूर्ण नगरजन जागे आहे. सम्राट विष्णुवर्धन येणार म्हणून संपूर्ण मार्ग रांगोळ्यांनी सुशोभित केला आहे. तोरणं, पताका लावली आहे. सगळे नगरवासी सीमेवर निघाले आहेत. सुवासिनी आरतीसाठी तयार आहेत. सगळ्या दूरवर मंगलध्वनीचे सूर ऐकू येत आहेत. राजा विष्णुवर्धन हे चंद्रप्रतापी आणि चंद्रवंशीय राजे आहेत. शस्त्राभ्यासात निपुण आहेत. आपल्या पराक्रमाने त्यांनी उन्मत्ताशा, अंग, कलिंग, सिंह देशांच्या राजांचा पराभव करून सत्ता काबीज केली आहे. एवढेच नव्हे तर देवी, कुंभोज, पारशी, बर्बर, निषाद इत्यादी पश्चिमेकडील अनेक राजांना शरण येण्यास भाग पडलंय. पश्चिम दिशा पादाक्रांत करून पांचाल, कौशल, कुरु अशा बलशाली राष्ट्रांवर देखील त्यांनी विजय मिळवला आहे. परंतु त्यांना आपल्या शैलारण्य नगरात येण्याची इच्छा का बरं झाली असावी हे मात्र समजत नाही. वास्तविक त्यांना माहिती आहेच, दक्षिणेतील गोदावरीच्या पश्चिम तटावरील 18च्या 18 नगरे ही ईश्वर निर्मित आहेत आणि तेथे सगळीकडे वैश्य बांधवच निवास करतात. आमचं मन एवढं अस्वस्थ का होतंय? आर्यावर्ताचे सम्राट येत आहेत, तेव्हा मन थोडं अस्वस्थ तर होणारच ना. आजपर्यंत असं कधीच झालं नाही देवी. मनामध्ये अशुभ संकेत प्राप्त होत आहेत. काय होणार आहे काही समजत नाही.
विष्णुवर्धनांचा जय जयकार असो. सम्राट विष्णुवर्धनांचा जय जयकार असो. प्रणाम प्रणाम सम्राट विष्णुवर्धन. कृपया आपण आसनस्थ व्हावं. ही आमची धर्मपत्नी, हे आमचे पुत्र विरूपाक्ष आणि ही आमची कन्या वासवी. अस्त्र शस्त्र कला निपुण आणि आपली कन्या लावण्यवती, स्वरूप सुंदरी आहे. सम्राट, आपण आमच्या नगरीत आलात म्हणून आम्हाला अत्यानंद होतोय. आपला प्रवास तर सुखकारक झाला ना? आपण इथे येण्याचं प्रयोजन सांगितलं तर? नाही नाही, तसं काहीच प्रयोजन नाही. मनामध्ये तीव्र इच्छाशक्ती असली, बाहूंमध्ये सामर्थ्य असेल, परिश्रम करण्याची इच्छा असली तर काहीही असाध्य नाही. सत्य सांगतो, या नगरीचा मोह आजपासून आम्हाला होऊ लागला आहे. कुणाच्याही वस्तूचा किंवा वास्तूचा मोह मनामध्ये आणणे हे देखील पापच आहे. हो हो हो, आपण तर रागवला. आमच्या म्हणण्याचा मतितार्थ हा होता की शैलारण्यासारखी नगरी पाहिल्यावर कुणालाही आपली नगरी अशीच असावी असं वाटणं अयोग्य आहे का? तसेही वैश्यांबरोबर आम्ही युद्ध करणार नाही, कदापिही नाही. राजन, युद्ध न करताही आपण त्यांना कर मागू शकता आणि न दिल्यास शिपायास पाठवून कर वसुलीही करता, अशी आपली ख्याती आहे. तुम्ही अत्यंत हुशार आहात वासवी. एवढेच नव्हे तर चाणक्यही आहात. विद्याभ्यासाबरोबर समाजाकडेही तुमचं बारकाईने लक्ष आहे. कुसुम श्रेष्ठी, खरोखरच आपली कन्या वासवी असामान्य आहे. आपण आला आहात तर 4 दिवस विश्रांती घ्यावी, आमचा पाहुणचार घ्यावा. कुसुम श्रेष्ठी, आपण दोन्ही मुलांना अति उत्तम असे ज्ञान दिले आहेच, पण त्याचबरोबर चांगले संस्कारही दिले आहेत. आम्हाला आनंद झाला. आपल्या विनंतीनुसार आम्ही पण 4 दिवस राहून विश्रांती घेऊ. इथे आम्हाला प्रसन्नताही मिळेल आणि समाधानही मिळेल. राजा विष्णुवर्धन शैलारण्य नगरीतून परत जातात, परंतु अत्यंत अस्वस्थ झालेले आहेत. आपल्याला आलेली अस्वस्थता घालवण्यासाठी ते नृत्याचं आयोजन करतात, पण तरीही अस्वस्थतेमुळे पुढे काय घडतं ते बघा.
नर्तकी वासवी, बस बस, आता नको, बंद करा नृत्य. आम्ही अस्वस्थ आहोत. कन्या वासवीच्या आम्ही प्रेमात पडलो आहोत. आम्ही कन्या वासवीशी विवाह करण्यास उत्सुक आहोत. कन्या वासवीशी विवाह करण्याची मनीषा त्यांना सांगा. बस, कुसुम श्रेष्ठींनी त्यांच्या कन्येचा विवाह आमच्याशी करून द्यायलाच हवा. अन्यथा निघा आता. जशी आज्ञा. वासवी, महाराज कुसुमश्रेष्ठी दरबारात येत आहेत हो. प्रणाम कुसुमश्रेष्ठी. आसनस्थ व्हा. महाराज, सम्राट विष्णुवर्धन यांचे मंत्री विक्रमसिंह आणि विजयसिंह आले आहेत. त्यांना सन्मानपूर्वक घेऊन या. सन्माननीय सभासदांनो, सम्राट विष्णुवर्धन यांच्यातर्फे हे 2 मंत्री इथं आलेले आहेत आणि त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार सम्राट विष्णुवर्धन यांनी आमची कन्या वासवी हिच्याकरिता विवाहाचा प्रस्ताव पाठवलाय. हा विवाह लवकरात लवकर व्हावा असा त्यांचा प्रस्ताव आहे. म्हणूनच आज आपण सर्वांना इथे आमंत्रित केलंय. विक्रमसिंह, विजयसिंह, आपण आपल्या सम्राटांचा प्रस्ताव सांगावा. आपणा सर्वांना विदित आहेच की चंद्रवंशीय क्षत्रिय सम्राट राजा विष्णुवर्धन सर्वगुण संपन्न आहे. आपल्या स्वबळावर त्यांनी आपल्या राज्याचा विस्तार केला आहे. स्वतः इंद्रदेवांना शहप्रतिशह देणारा पृथ्वी तलावरील एकमेव सम्राट म्हणजे विष्णुवर्धन. खरं म्हणजे आम्ही कुसुमश्रेष्ठींना म्हटलं की इतका अनुपम वर आपल्या कन्येकरिता दुसरा कोणीही नाही, परंतु त्यांनी आपल्या सगळ्यांच्या अनुमतीशिवाय हे शक्य नसल्याचं सांगितलं. या विषयावर चर्चा आम्हाला नको होती, परंतु केवळ त्यांच्या आग्रहामुळे आम्हीही तयार झालो आणि प्रस्ताव अनुमतीसाठी ठेवला. अन्यथा सत्य हे आहे की चंद्रवंशीय राजा आणि आमची तुलना होऊ शकत नाही. ते सम्राट आहेत तर आम्ही वैश्य. अर्थकारण, गोरक्षण आणि शेती हे आमचे व्यवसाय. अगदी राजा आणि प्रजा देखील आमच्या वैश्य गुणीजनांवर अवलंबून आहे. तेव्हा राजानं आपलं सामर्थ्य विष्णुदेव आणि इंद्रदेवासमोर दाखवावं, आमच्या समोर नाही. याचा अर्थ तुर्तास त्यांचे आणि आमचे संबंध होणं शक्य नाही. हातात धनुष्यबाण घेऊन क्षत्रिय धर्माचे पालन करणारे, क्रय विक्रय करणारे, समाजाचे विकेंद्रीकरण करणारे आम्ही, तेव्हा सम्राटांची तुलना होऊ शकत नाही. आम्हाला हे सगळं माहीत आहेच. आपल्यालाही हे ठाऊक असेलच की सौंदर्य तथा सर्वगुण संपन्न अशा सम्राट विष्णुवर्धन हे कोणत्याही कुलशील संपन्न लावण्यवती स्त्री बरोबर मनात आणतील तर ते विवाह करू शकतात. परंतु ते केवळ वासवीच्या सौंदर्यावर लुब्ध आहेत. म्हणूनच त्यांनी कुसुमश्रेष्ठींकडे त्यांच्या कन्येसाठी प्रस्ताव पाठवला आहे. आपणास जर एवढाच गर्व असेल आपल्या वैश्य धर्मावर, तर मग आम्ही आत्ताच वासवीचं अपहरण करू शकतो. बघू कोणाची हिंमत आहे आम्हाला अडवण्याची. पण सम्राटांचा तसा आदेश नाही म्हणून. नाहीतर आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आहे तो अंतिम. कोणत्याही परिस्थितीमध्ये आमची कन्या वासवी हिला सम्राट विष्णुवर्धनला कदापिही देणार नाही. आपला निर्णय आम्हाला शिरोधार्य आहे. कन्या वासवीच्या अंगी जन्मतः अनेक गुण असतात, परंतु तिला वाटतं राजा विष्णुवर्धनाने अनेक पत्नी राजगृहात असताना त्याने आमचा मोह धरणं आमच्यावर अन्याय करण्यासारखं आहे. शिवाय वयानं प्रौढ असलेल्या राजाने आम्ही अल्पवयाचे असताना विवाह प्रस्ताव पाठवणं अयोग्यच आहे.
अशा वेळी कन्या वासवी कोणत्या निर्णयाप्रत जाती ते आता आकाशाच्या महाली आज उतरुनी आली सुंदर पहाट, रंगावली रेखली कुणी, उजळले धरतीचे ललाट. किलबिल कोटरातुनी अंबरी तसा नाद भरला, चैतन्याचा समीर कसा पारिजात हलवुनी गेला. आज कुणाचा स्वयंवर, दशा दिशांच्या प्रश्नमनी, शिवप्रिया उभी अशी ही धरुनी वरमाला कधीची. सख्यांनो, कशाबद्दल टाळ्या, कसला आनंद झालाय. वासवी कन्यके, क्षत्रिय श्रेष्ठ विष्णुवर्धनांनी तुला मागणी घातली असं समजलंय. आणि आता तुझी कविता ऐकली, त्यात एक चूक आहे, सांगू? कसली ग चूक? सख्यांनो, ही कविता आहे माझ्या अनेक कवितांपैकी एक. यात शिवप्रिया म्हणजे पार्वतीचं वर्णन आहे. आता आम्हाला सांगू नकोस. मनात एक आणि अधरावर एक असं बोलूच नकोस. त्यांच्याकडून प्रस्ताव येणं यात त्यांचा अपराध आणि आपला अपमान नव्हता, परंतु राजा विष्णुवर्धनने अनेक सौंदर्यवतींशी विवाह केवळ आपल्या इच्छेनुसार आपल्या बाहुबलावर केला. त्या असताना आमच्याशी विवाह करावा हे आम्हाला मान्य नाही. म्हणजे हा विवाह तुला मान्य नाही? शिवाय कालपरवा जेव्हा सर्व गोत्रजांची सभा झाली तेव्हाही वैश्यश्रेष्ठींनी क्षत्रिय वैश्य विवाहास आपली असंमती दर्शवली. म्हणजे आता युद्ध अटळ आहे. सम्राट विष्णुवर्धनांचा विजय असो. सम्राट विष्णुवर्धनांचा विजय असो. या विक्रमसिंह, या विजयसिंह. कोणता शुभ संदेश आमच्या करता आणला आहे. कुसुम श्रेष्ठी यांना आपला प्रस्ताव वाचून अत्यंत आनंद झाला असेल, हो ना? त्यांची कन्या वासवी हिचा विवाह चंद्रवंशीय सम्राट विष्णुवर्धनांशी होईल याची त्यांना कल्पनाही नसेल. आपण दोघेही असे स्तब्ध आहात का? आपण काहीच का बोलत नाही? राजन, आपण कन्या वासवीला बघितली, मागणी घातली आणि लगेच आपल्या आज्ञेनुसार आम्ही विवाह प्रस्ताव घेऊन शैलारण्य नगरास रवाना झालो. परंतु वैश्यश्रेष्ठींच्या सभेत आपला प्रस्ताव अमान्य करण्यात आला. का? वैश्यांच्या 102 गोत्रजांनी आपल्याशी वासवीचा विवाह करून देण्यास तीव्र विरोध दर्शवला. का? क्षत्रिय आपल्या बाहुबलावर पृथ्वी, आकाश, पाताळ, स्वर्गाचं साम्राज्य जिंकू शकतो, तर काय कन्या वासवी आम्ही युद्धात जिंकू शकत नाही? आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की कन्या का वासवीचा विवाह ही घटना काय त्यांच्या प्रतिष्ठेचा, परंपरेचा विषय असू शकतो? हे कदापि होऊ शकणार नाही. हे शक्य नाही. नाही, हे शक्य नाही. राजा विष्णुवर्धनाला त्यांनी आव्हान दिलेलं आहे, ते समजतात तरी कोण स्वतःला? विक्रमसिंह, विजयसिंह, जा सगळ्यांना सांगा, म्हणावं युद्धाच्या तयारीला लागा, रणशिंग फुंका, नगारे वाजवा, जा, आमची आज्ञा आहे. तुम्ही आमचा प्राण आहात. महत् प्रयासानं आम्ही आपणास प्राप्त केलं आणि आता आपल्या विवाहावरून एवढं विचारमंथन करावं लागतंय याच्याच आम्हाला यातना होत आहेत. बा, यांना प्रसूती वेदना होत होत्या तेव्हा आपण अतिशय चिंतित होता. तेव्हा आम्ही आमचे खरे स्वरूप दर्शन मातेस दिले होते. म्हणजे आपण स्वयं महादेव आहात? काय काय महादेवी?
महादेवी, आदिशक्ती रूपिणी परमेश्वरी भगवती. होय, आम्ही देवी भगवती, आदिशक्ती, परमेश्वरी, पार्वती असलो तरी सत्य परिस्थितीत फक्त आपणा दोघांची कन्या आहोत. तात 102 कुलगोत्रांबरोबरच आम्ही देखील यज्ञवेदीमध्ये स्वतःला समर्पित करणार आहोत. काय? तुम्ही अग्नी प्रवेश करणार आहात वासवी? होय, हाच कुलधर्म जतन करायचा एकमात्र मार्ग आहे माते. या युगातील हा एक नवा मार्गही असेल. सत्य धर्म, मानवता धर्म प्रस्थापित करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे आणि ते आवश्यकही आहे. तेव्हा आता आपण दुःखी होऊ नये. आता आणखी पुढे काय काय घडणार आहे देवी भगवती? आपल्या क्षत्रिय तेजाचा अहंकार असणाऱ्या सम्राट विष्णुवर्धन यांचा शिरच्छेद होणार. सैन्याचा देखील विनाश होणार. सम्राट विष्णुवर्धन यांच्यानंतर कुमार राजराजेंद्र यांचा राज्याभिषेक होईल. आमचा पुनर्जन्म होईल. एवढेच नव्हे तर विवाह देखील होईल आणि आमचे बंधुराज विरूपाक्ष तीर्थयात्रा करून आल्यानंतर राजे राजराजेंद्र विरूपाक्षांना आपलं राज्य प्रदान करतील. काय? विरूपाक्ष राजा होतील? आमच्या अग्निप्रवेशानंतर संभवतः क्षत्रिय वैश्य यांच्यातील दुरावा नष्ट होईल. जेव्हा सृष्टीचं संतुलन बिघडतो तेव्हा पृथ्वी तलावर अनेक उत्पात घडतात. अधर्म, अन्याय, अत्याचार, दुराग्रह याची जेव्हा वाढ होते तेव्हा प्रत्येक युगाच्या प्रयोजनानुसार सगळ्या गोष्टी नष्ट करून पुन्हा आरंभ करणारा कोणाला ना कोणाला तरी जन्म घ्यावाच लागतो, जसा आम्ही जन्म घेतला. आम्ही भाग्यवान आहोत देवी भगवती. आम्ही भाग्यवान आहोत. वैश्य कुळासाठी आणि क्षत्रिय कुळासाठी कन्या वासवीचा विवाह हा एक प्रतिष्ठेचा प्रश्न तयार होतो. राजा विष्णुवर्धन सैन्यासहित कुसुमारण्य नगरीकडे निघालेला असतो
अशा वेळी नगरेश्वराच्या मंदिरात भास्कराचार्य आणि वैश्यश्रेष्ठींच्या उपस्थितीत अंतिम निर्णायक सभा आयोजित केली जाते. भास्कराचार्य आणि वैश्यश्रेष्ठी आणि विरोध करणारे 102 वैश्यश्रेष्ठी यांचे विचार ऐकून घेतात. 102 वैश्य कुलश्रेष्ठींनी हा विवाह झाल्यास अग्निप्रवेश करण्याची प्रतिज्ञा केलेली असते. हे वैश्य कुलोत्पन्न वैश्यश्रेष्ठींना आणि समस्त नगरजनांना माझा प्रणाम. आज या नगरेश्वर मंदिराच्या भव्य प्रांगणात आपणा सर्वांबरोबर आम्ही देखील अग्निप्रवेश करणार आहोत. या 102 कुंडांबरोबर आमच्याकरिता देखील एक कुंड ठेवण्यात यावं. वासवी कन्यके, आपण अग्निप्रवेशाचा निर्णय का घेतात? वासवी कन्यके, सांगा ना वासवी कन्यके, आपण अग्निप्रवेशाचा निर्णय का घेताय? स्वतःला कोणत्याही कार्यात समर्पित करण्याकरिता वयाचं बंधन असण्याची काहीच गरज नाही. आमच्या समर्पणाने आपल्या सर्वांना मोक्ष मिळणार आहे. अधर्म, अनीती, अत्याचार, अन्याय या सर्वांपासून मुक्ती मिळणार आहे आणि भविष्यात नवीन आणि चांगलं वातावरण निर्माण होईल. आत्मा अमर आहे, भावना कधीच संपत नाही. चांगल्या भावना, चांगले विचार घेऊन आपण पुन्हा या मनोहारी सृष्टीवर जन्म घेऊया. चला तयारी करा, अग्निकुंड प्रज्वलित